रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून आता वाद झाल्याचं समोर येत आहे। या वादातून झालेल्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू झालाय। नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावातील ही घटना आहे। गावातील पारावर बसलेल्या तरुणांमध्ये हा वाद झाला। आरोपी प्रवीण बोर्डे याला मारहाण प्रकरणी ताब्यात सुद्धा घेण्यात आलाय। धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून हा वाद झालेला होता आणि या वादातून झालेल्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, धक्कादायक अशी बातमी समोर येते। रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून हा वाद झाल्याचं समजतंय। काय माहिती मिळते या संदर्भातली? नक्कीच अतिशय धक्कादायक अशीच ही घटना म्हणावी लागेल, कारण ज्याप्रमाणे आता देशात पूर्ण निवडणुकीचा माहोल सुरू आहे आणि त्या अनुषंगाने अनेक घटना देखील समोर येत आहेत। त्यातीलच ही एक घटना आहे की नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामधील सारंगखेडा नावाचं एक गाव आहे। या गावामध्ये सतीश फुले आणि जे बोर्डे आहेत आरोपी ते मित्रच होते। ते अनेकदा चर्चाही देखील करायचे आणि झाडावरच्या ज्या चौकामधील ज्या किंवा पारावरच्या ज्या गप्पा असतात किंवा ज्या चर्चा असतात त्यात हे दररोज सहभागी व्हायचे। कालही अशाच प्रकारची घटना घडलेली होती आणि यामध्ये हा निवडणुकीमध्ये कोण जिंकणार देशातील लोक नक्कीच जितेंद्र, तर अतिशय धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।